सुद्धा आहे. कशावरून आहे त्याच्याकरता 3-4 दृष्टांत दिले. कोणते दृष्टांत दिले? पक्षी एका पंखाने उडतो, 2 पंखाने, का पंखच नाही? एक पंख कोणता? कर्म उपासना. दुसरा पंख कोणता आहे? ज्ञान. एक जरा दुसरा दृष्टांत सेतुदर्शन. सेतुदर्शन हे पाप निवृत्तीचं ठिकाण आहे. पुण्यात्पत्ती होत असते. पण सेतुदर्शन केवळ सेतुदर्शन नाही, त्याच्या पुढे श्रद्धाभाव असावा. तिसरा दृष्टांत जलसिंचनाचा. पाण्याचं सिंचन असल्याशिवाय वृक्ष आणि फळ येऊ शकत नाही. जर पाणीच नसेल तर वृक्ष वाढून जाईल. तिसरा कोणता? आणखी पुन्हा काय सांगितलं? ज्ञान माणूस कर्म करताना दिसतो. तो कर्म का करतो? झाल्याचं ज्ञान रक्षण करण्याकरता कर्म उपासना करत असतो. या 3-4 उदाहरणावर जर का समजचे आहे, म्हणजे मोक्षाला कोण करत आहे? कर्म उपासना अधिक ज्ञान. मोक्षाला काय आहे? याला समजचे बाद म्हणतात. पुढे त्याचं खंडन करायचं. वैदिक कर्माचा अधिकारी कोण? काय उत्तर द्या? काल होऊन गेलं. विचारसागरच आहे, ऐकून काम बघत नाही. त्याचं बसून त्याचं चिंतन झालं पाहिजे. 2-3 पोरांनी बसायचं, त्याचं चिंतन करायचं. ही काही कथा नाही. कथा असते तर ते काय त्याला काही चिंतन करण्याचं कामच नाही. रावणाला सीतेला घेऊन गेला, कुठे गेला, असं कोणा गेला, त्याला काय चिंतन करण्याची आवश्यकता आहे? हे तत्वज्ञान आहे. मग चिंतनम तत्कुशलम अन्योन्यत तत्प्रबोधनम एकदेक परतंच ब्रह्माभ्यासम विदर्भदा. मग वैदिक कर्माचा अधिकारी कोणता आहे? जो देहावनात्मा भिन्न मानतो, जो वैदिक कर्माचा काय करत आहे ना. आपण देवानात्मा भिन्न कामा, आपण जे काही कर्म करतो, पाप आणि पुण्य, स्वर्गाधिकाची फले प्राप्त होतात. देहावनात्मा भिन्न आहेत. कारण देहाबरोबर आत्म्याचा नाश होतो का? देहावनात्मा काय आहे? त्याला तुमच्या 8व्या भगवद्गीतेमध्ये गोड उत्तर आहे. त्याच्या किंचित ब्रह्म किंवा अध्यात्म. अधिभूतांच्या अधिभूतम म्हणजे देह, आदिदैव म्हणजे जीव, आदियज्ञ म्हणजे आत्मा. असं आहे. देहावरून जीव सुद्धा वेगळा आहे. आणि आत्म्याच्या ठिकाणी जीव पण आलेला आहे. म्हणून कर्मावरून आपल्या देहावरून आत्मा भिन्न आहे. आणि पाप पुण्यामुळे तो स्वर्ग नरकाला काय करतो जातो. स्वर्ग नरकाची प्राप्ती कशाने होत असेल? पुण्याने पुढे नरकाची प्राप्ती होते का? मग कशाने? पापाने होत असते का? पाप आणि पुण्य हे स्वर्गाधिकाची फले आहे. पुण्याच्या योगाने स्वर्गाची लोकांतराची प्राप्ती, पापाच्या योगाने अनेक नरकाची प्राप्ती. त्याच्यात
ज्याचा गुन्हा असेल त्याप्रमाणे शिक्षा. आपण जेलमध्ये गेल्यानंतर सर्वांना एकच शिक्षा असते, कधी त्याच्या पापानं शिक्षा असते. कोणाला सक्त मनोरी, कोणाला फाशीची शिक्षा. त्याप्रमाणे नरकाधिकाची काय होते, प्राप्ती होते. आणि पुण्याने सुद्धा कोणाला स्वर्गाची प्राप्ती, कोणाला वैकुंठ, कोणाला कैलास. ज्याचं जसं अधिक पुण्य असेल तसे जसे फलाची काय होते, प्राप्ती होते. जसं जसं धनिक असेल त्याप्रमाणे ते बसण्याची गाडी, गरीबाची बसण्याची गाडी आपल्या 5 लाखाला चालते. श्रीमंत माणसाची किती रुपयाची गाडी आपल्या 65 लाख. दृष्टांत अधिक पुण्य असेल तर वैकुंठाची प्राप्ती, त्यापेक्षा कमी असेल तर स्वर्गाधिकाची प्राप्ती. स्वर्ग लोक, वैकुंठ लोक, कैलास लोक, मृत्यू. आपला लोक कोणता आहे? मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक ही सुखाची कहाणी, सुंदर वर्णन आहे. वर जाण्या इतकं पुण्य नाही, खाली जाण्या इतकं काय नाही, मधल्या अवस्थेमध्ये जाते आहे. आणि त्याचं जसं जसं पाप पुण्य असेल तशी तशी सुखदुःखाची काय आहे. श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आला असेल, पैसा कमवण्याचे कामच नाही, मागच्या जन्माचं अधिक पुण्य असलं पाहिजे. तर म्हणलं कशावरून म्हणायचं नाही का, देवाची करणे नारळ वैदिक कर्माचा अधिकारी कोण? जो देहावर आत्मा काय मानतो, भिन्न मानतो. आणि पाप पुण्यामुळे स्वर्गाधिकाची नाही, स्वर्ग नरकाची काय प्राप्ती होते, असा ज्याचा विश्वास आहे तो वैदिक कर्माचा काय अधिकारी. आपण जर नरकात निषिद्ध कर्म केलं तर काय होत आहे, पाप होते. विहित कर्म केलं तर, असा ज्याचा निश्चय आहे तो वैदिक कर्माचा काय अधिकारी. देहच आत्मा आहे, तो वैदिक कर्माचा अधिकारी होतो. आणि देहच आत्मा आहे असं वाटण्याचा तोच करता आहे, तोच भोगत आहे. देह तरी ते जळून जात असतो. मग केलेल्या पाप पुण्याचं फल भोगण्याकरता शिल्लक कोण आहे? मग पाप जरी केलं तरी, निषिद्ध कर्म केलं तरी पाप नाही, नीत कर्म केलं तरी पुण्य नाही. हा वैदिक कर्माचा काय नाही अधिकारी नाही. आपण एकादशी करतो आपण, आपल्या ठिकाणी पाप पुण्याचं काय ज्ञान आहे. एकादशीच मनात पुढचं एकादशीच देणार करते पुढे न सांगणं बरं. असं कोण म्हणते? इष्टी ड्रायव्हर का? कोण म्हणते? तुकाराम महाराज. कोणाचं प्रमाण आहे? कोणी खंडित करू शकते का? देह आत्मा भिन्न आहे. आणि पाप पुण्यामुळे स्वर्गाधिकाची प्राप्ती होते, असा ज्याचा विश्वास आहे तो वैदिक कर्माचा अधिकारी. देहच आत्मा आहे. आणि तो देह जर पुढे काय होतो, जरी पाप पुण्य केलं तरी तो जळून भस्म होतो. केलेल्या पुण्याचं फळ बघणारा कोण? म्हणून देहच आत्मा आहे असा जो तो वैदिक कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही. तो कशाला एकादशी करेल? तत्ववेत्ताही सुद्धा देहावन आत्मा भिन्न आहे असं म्हणतात. पण तो आत्मा कसा मानतो? असंग स्वरूपाचा, कोणत्याही प्रकारे त्याच्या ठिकाणी लेप नाही असं तत्ववेत्ता पुरुष, त्याला आत्म्याचं यथार्थ ज्ञान असेल. आपल्याला आहे म्हणून ज्ञान आहे, विशेष रूपाने ज्ञान कुठे आहे?
एखाद्या माणसाने आणखी नरेंद्र मोदी पाहिला, सामान्य रूपाने काय विशेष रूपाचं ज्ञान मिळवला, तो भारताचा पंतप्रधान आहे. हे कोणतं ज्ञान? जसं आत्मा आहे असं ज्ञान आहे. पण तो कसा आहे? आनंद अद्वय असं ज्ञानाचा वापर. वेदच्या यागाती जाऊ दे, नेते पोचल आहे तेव्हा कशा करता हे सगळं सांगितलं. दोघांची फलं वेगळी वेगळी आहे. कर्म उपासनेचं फळ आहे संसार, आणि ज्ञानाचं फळ काय आहे? मोक्ष. फलामध्ये काय आहे? विरोध आहे. म्हणून एका ठिकाणी राहू शकत नाही. पुढे आणखी वर्णन केलेलं आहे, वाचा. आता मोक्षाच्या हेतूविषयी पक्षाच्या गमनाचा दिलेला दृष्टांत विरुद्ध आहे. कारण पक्षाचे दोन्ही पंख एककाली पक्षाच्या ठिकाणी राहतात. कारण त्या दोन पंखात परस्पर विरोध नाही. एक राहून गेलो तर आपलं निर्देश कर्माप्रमाणे उपासनेचा काय नाही, अधिकार नाही. उपासनेचा अधिकार कोणाला आहे? ते राहून गेलं तर. हे पहा, आपल्याहून ईश्वर भिन्न आहे. आपण ईश्वराहून का हो भिन्न? उपास्य उपासक भाव. ईश्वर कोण आहे? उपास्य. आपण कोण आहोत? असा भेद असल्याशिवाय तो उपासनेचा अधिकारी होतो. हा भेदच ज्याचा निवडून गेला. ईश्वरात आणि माझ्यामध्ये सुद्धा कोणताही भेद नाही. उपाधी दोची कल्पित आहे. तो उपासनेचा काय नाही अधिकार. तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तरंगात होईल, तिसऱ्या तरंगात झाला. सगळे भेद काय होतात? जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, ईश्वर ईश्वराचा, ईश्वर ईश्वराचा नाही. दोन ईश्वर नाही. 5 प्रकारचे भेद आहे. त्याच्यामध्ये ईश्वराचा आणि जीवाचा काय आहे? भेद आहे ते. तो भेदच नष्ट झालेला असतो. काय झालं? ईश्वर माझ्याहून भिन्न नाही, मी कोणाहून नाही. ईश्वरावर भिन्न नाही. उपास्य उपासकाचा काय नाही. माझा उपासनेचा काय नाही, अधिकारी नाही. पुढे आणखी. आता मोक्षाच्या हेतूविषयी पक्षाच्या गमनाचा दिलेला दृष्टांत विरुद्ध आहे. कारण पक्षाचे दोन्ही पंख एककाली पक्षाच्या ठिकाणी राहतात. कारण त्या दोन पंखात परस्पर विरोध नाही. कर्म आणि ज्ञान हे दोन पंख मानले तर त्या दोन पंखांचा म्हणजे ज्ञानाचा कर्म उपासनेशी विरोध आहे. हे आता सिद्ध केले आहे. म्हणून ज्ञानकारी तेव्हा त्याच्यामध्ये आकडा दिला नाही 1 नंबरचा. त्यांनी दिलं होतं ना, 2 पक्षी आहे. त्या पक्षामध्ये आणि एका पंखाने उडले, 1 पंख उपासनेचा, 1 पंख आणि ज्ञानाचा 1 पंख. बिना 2 पंखाशिवाय पक्षी उडू शकत. आता त्याच्यामध्ये दाखवायचं कर्म आणि उपासना आणि ज्ञान एका ठिकाणी राहू शकत नाही. का राहू शकत नाही? दोच्या फलामध्ये भेद आहे. कर्म उपासनेचं फल संसार आहे, ज्ञानाचं फल मोक्ष आहे. विरोध असल्यामुळे एका ठिकाणी राहू शकत. अंधार आणि प्रकाश एका ठिकाणी राहू शकत नाही. अंधार असेल तर कोण नाही, प्रकाश असेल तर दोचं काय? नपात असेल तर 2 धर्म एका ठिकाणी. एका पोराला विचारून काय आहे? आम्हाला 5ही धरून नापासही धरून. एक तर 5 तरी मग नाही तर काय? दोच्या फलामध्ये काय आहे? भेद आहे. ज्ञानाचं फल मोक्ष नित्य आणि उपासनेचं फल संसार नित्य फल आहे. दोच्या फलामध्ये विरोध असल्यामुळे एकावचनेचा खरंच संभवू शकत नाही. विरोधी धर्म राहू शकत नाही. एक धर्म राहत असतो. एखादा माणसं म्हणायला लागला मी मेलो आहे तर बोलतो कसा?
तेव्हा जिवंत आणि मरण हे दोन धर्म एका ठिकाणी राहत नाही. म्हणून कर्म उपासनेचं फल वेगळं, ज्ञानाचं फल वेगळं. दोन फलामध्ये काय आहे? ज्ञानाचं फल काय? मोक्ष. आणि कर्म उपासनेचं फल काय? संसार. संसार म्हणजे ही लग्न करणं, घरधन बन, हे याला संसार नाही म्हणत. पुनरपी जनानं लोकांतराची प्राप्ती आहे, हे संसारच आहे. लोक जन्म मरण काही इंद्राला चुकलाय का? वर जरी गेला तर पुण्य संपलं की पुढे यावं लागते. काही मृत्यू माणसं म्हणलं आणि फक्त आयुष्य वाढतं का जन्म मरण चुकतात? बघा मरण येत नाही का त्याला? पण जिथे जिथे जन्म मरण आहे ते सगळं संसार. जन्म मरणाला काय म्हटलेलं आहे? संसार. हे नुसते गर्भांना लग्न करणं, मुलांकडे त्याची शास्त्र काय काय त्याच्यात? एखाद्या पारसुद्धीला म्हणलं होतं संसारी झालं, लग्न केलं म्हणजे काय संसारी झालं असं म्हणायचं. नका ब्रह्मचारी संसारी नाही. ज्याने लग्न केलं त्याला जन्म आणि मृत्यू आहे, आणि ब्रह्मचार्याला सुद्धा काय जन्म आणि दोघांनाही काय आहे? संसार. संसार संसार म्हणजे काय? पुनरपी जननम, याला संसार म्हणजे. मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत. इंद्र जरी झाला जर आयुष्य आहे तोपर्यंत राहण पुढे खाली जा पुढे बदल. म्हणून ज्ञानकाली ज्ञानाबरोबर कर्म राहणे शक्य नाही. तसाच सेतू ज्ञानाचा दृष्टांतही विरुद्ध आहे. कारण ज्याचे फल प्रत्यक्ष प्रतीत होते त्यास दृष्ट फल म्हणतात. हे दुसऱ्या दर्शनाचं चाललंय का? पहिले लक्षात आलं का दोन पक्षाचं? या दोन पंखामध्ये विरोध नाही, म्हणजे एका ठिकाणी ते राहू शकतात. आणि त्यामुळे काय कर्म आणि उपासना आणि ज्ञान याच्यामध्ये भेद असल्यामुळे एका ठिकाणी दोन धर्म राहू शकत नाही. मग कर्म उपासण्याचं फल वेगळं, ज्ञानाचं फल वेगळं. या दोघांचं फल वेगळं असल्यामुळे एका ठिकाणी संभवू शकत नाही. प्रत्येकाचं फल काय आहे? मीठ आणि साखर कुठे एकत्र का? एका खड्यामध्ये मिठाच्या खड्याचं काय राहणार, साखरेच्या खड्यात राहणार नाही. मीठ साखर होत नाही, साखर काय होत नाही. दिसायला सारखेच असते. चुकून बाईला असं वाटत ते असते मीठ साखर समजून देऊन चहा आणते, आणि तो चहा जावई बोला घेतला. आता मीठ टाकून चहा झाला तर जावई बघ पीर बघ आणल्याबरोबर थपकोड काय साखर एखादी द्यायचे पांढरी आणि मीठ काय असेल. दोघांचे धर्म एक आहे का भिन्न आहे? साखर मीठ होऊ शकत नाही, मीठ काय होत नाही. हाताला कळते का? कोणाला कळते? हाताला कळते, हाताला स्पर्श आहे. मग त्याच्यातलं खाराट गोड हे ज्ञान कोणाला आहे? रसले इंद्रियात आहे. प्रत्येकाचा विषय भिन्न भिन्न असतो. पुढे वाचत जा. तसाच सेतू ज्ञानाचा दृष्टांतही विरुद्ध आहे. कारण ज्याचे फल प्रत्यक्ष प्रतीत होते त्यास दृष्ट फल म्हणतात. जसे भोजनाचे तृप्ती फल दृष्ट आहे. ज्याचे आता कशात चाललेलं आहे? पक्षाचं संपलं. त्याने बरोबर चार उदाहरणाने कर्मफल वगैरे हे केलेलं आहे. आपल्याला उदाहरणं दिले का? त्याचं खंडन झालेलं आहे. कर्म उपासना ही मोक्षाला कारणीभूत आहे. ज्ञानाचं समसमुच्चयवाद. पहिलं खंडन कशाचं केलं? पक्षाचं. पक्षामध्ये विरुद्धपणा नाही, म्हणून दोन पंख संभवू शकतात.
इथे दोन पंख कसं होऊ शकत नाही. तर ज्ञान आणि उपासनाच्या फलामध्ये काय आहे? भेद आहे. म्हणून एका ठिकाणी राहू शकत असं आहे. इस्लाम कधी मित्र होता नाही. झालं नाही. इस्लाम म्हणजे कमी मित्र होता नाही. नंतर फाळणी झाली. पाकिस्तान आणि हिंदुस्थान तुकडा का पडला? आपला राजकीय विषय नाही, आपला विचारसागर आहे. दोन विरोधी धर्म एका ठिकाणी राहू शकत. विचारले. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न कोणता होता? सेतू दर्शनाने पापाची निवृत्ती आणि पुण्याची काय होत नाही. केवळ दर्शनाने होते तर श्रद्धेसहित. श्रद्धेसहित कुणाचंही फल परमात्मा काय करत असतो तर प्रेम असावं लागते. तुम्हाला कल्पना जो काम असतं. वाढणाऱ्या माणसाच्या ठिकाणी जर प्रेम नसेल, जेवणाला आनंद होत नसतो. पदार्थापेक्षा खायला होत असते आणि तोच लाडू असा दणकन टाकला जात. लाडू तसाच पडला जात. मग तर भगवंताने पत्रम पुष्पम फलम भक्ताच्या घरचं गागा तुला पण ते एक कपडे दिलं पण पाहत सुद्धा आहे. का नाही? त्याच्यात प्रेम नाही. इतरांमध्ये काय आहे? ऐकले टीका बनवून नाही आपले. हॉटेलामध्ये वाढणाऱ्या माणसाच्या ते हॉटेलच्या जेवणामध्ये काय नाही. कमीत कमी खाल्लं पाहिजे, जास्तीत जास्त पाहिजे. पदार्थ तोच आहे, पण ज्या हातामधून येते त्या हातामध्ये प्रेम आहे. बघा पत्रम पुष्पम फलम जाणलेलं आपलं कशा करता दर्शन श्रद्धा असावी लागते. काय असावे? भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण. बरोबर आहे. भावे विण भक्ती आहे पण त्याच्यात काय नाही, प्रेम नाही. म्हणून भगवान श्रीमंताच्या घरी जात नाही, तुकोबाराच्याच घरी जातात. काय पाहुणे परत काय करू विचारात मग इंद्राच्या घरी जातात. मग तुकोबाराच्याच घरी का जातात? प्रेम आहे. विदुराच्याच घरी जातात तर आणि दुर्योधनाच्या घरी चुकून सुद्धा पाहत नाही. दुर्योधनाच्या चित्तात काय नाही. आणि विदुराच्या घरचं आमंत्रण नाही तरी गेल्याशिवाय पकवान नाही का दरदरीत पाणी आहे. विदुराच्या घरचे भक्षुनी कन्या. पदार्थाला महत्व आहे का प्रेमाला महत्व आहे? त्या हातात काय असावं लागते? प्रेम. पान सोडून देतो लाडू म्हणतात. जाऊ दे आपलं दृष्टांत. मला केवळ दर्शनाने पाप निवृत्ती आणि पुण्यात्पत्ती होत नाही. त्याच्या पुढे शिकाय लागते श्रद्धा राहता. त्या कशा करता सांगितलं तुम्हाला? सेतू दर्शनाने पाप आणि पुण्य होते. पाप पुण्य दिसत असते, मानावं लागते. पाप पुण्य दिसत असते का मानावं लागते? दिसत असते का? दिसलं असतं तर चोराने सुद्धा काय केलं नसते, चोरी केली नसते. आणि ते दिसते कुठे आहे पण दिसत नाही, त्याला अदृष्ट म्हणायचं. काय म्हणायचं? आणि जेवण झाल्यानंतर तर ते आपला दिसलेला दृष्ट पाहिजे. दृष्ट आणि आपण जर निषिद्ध कर्म केलं तर पाप होतात. दिसते का ते? त्याला अदृष्ट म्हणतात. त्याने आपण जेवण केल्यानंतर
लाडू खायला लागल्यानंतर गोड लागतो. कोणतं फल आहे ते? दृष्ट फल आहे. दृष्ट फलाला श्रद्धेची आवश्यकता नाही. श्रद्धा असेल तर लाडू गोड लागते, आणि श्रद्धा नसेल तर कडू लागते. असं आहे का काही? त्याला काय जरूरत आहे? दृष्ट फलाला आणण्याची आवश्यकता नाही. अदृष्ट फलाला मात्र आणण्याची काय असते? म्हणून ते कर्म विहित व्हावं लागते. कोणतं? तर ते पुण्योत्पत्तीला काय होते? हित होते. पुढे ज्याचे फल प्रत्यक्ष नसते त्यास अदृष्ट फल म्हणतात. जसे पुण्य पापादी सेतू दर्शनाचे फल अदृष्ट आहे. ज्याचं फल प्रत्यक्ष दिसतं त्याला दृष्ट फल म्हणायचं. फल आहे पण दिसत नाही, त्याला काय म्हणायचं? नाही का? चोरी केल्यानंतर दिसते का पाप? कोणतं फल? आणि त्या पोलिसाच्या हातच्यात 60 मारल्यानंतर खाली पडतं कोणतं फल? दृष्ट फल. दृष्ट फल काय आणि अदृष्ट फल काय? अदृष्ट फलाला अन्याची अपेक्षा नाही, दृष्ट फलाला अन्याची अपेक्षा नाही. साखर गोड लागते, याला काय श्रद्धा पाहिजे का? गोड लागणे हा तिचा काय आहे? नाही म्हणलं साखर श्रद्धा असली तर गोड लागते, आणि श्रद्धा नसली तर गोड लागते. गोड लागणे कोणतं फल आहे? दृष्ट फल आहे. आणि आपण चोरी केल्यानंतर पाप लागते, कोणतं फल आहे? अदृष्ट फल आहे. वाचून जा. ज्याचे फल अदृष्ट असते त्यास शास्त्राने जितके साहित्य सांगितले असेल तितक्या साहित्याने युक्त हे कर्म फलास कारण होते, केवळ कर्म कारण होत नाही. मग दृष्ट फलाला आणण्याची अपेक्षा नाही का? आणि अदृष्ट फलाला मात्र अपेक्षा आहे. कारण सेतुदर्शनाने पुण्योत्पत्ती होते, पापाचा नाश होतो. हे कोणतं फल आहे? अदृष्ट फल आहे. त्याच्याकरता आणि आपण जेवण करतो, तृप्ती होत असते, कोणतं फल आहे? नाही. श्रद्धा असेल तर मला भूक जाते जेवण आहे, श्रद्धा नसेल तर भूक जात नाही. असं कुठं आहे का? म्हणजे उपासनेमध्ये श्रद्धा लागते. भांडवल गाठी धरी जितकं बेशू त्याची एकनिष्ठता असेल तेवढा तो देवाच्या जवळ जात असतो. पुढे वाचा. म्हणून श्रद्धा नियमादी सहित सेतूचे दर्शन पापनाशरूप फलाचा हेतू आहे, केवळ सेतू दर्शन नाही. आणि ब्रह्मज्ञानाचे फल जो मोक्ष तो दृष्ट आहे. हे बघ, ब्रह्मज्ञानाचं फल जे आहे ते अदृष्ट नाही, दृष्ट फल आहे. त्याला कशाची अपेक्षा नाही. नाही का? अग्नीवर पाय पडल्यानंतर पाय भाजणे दृष्ट फल आहे. तिथे ते काही कशाची आवश्यकता आहे? तेव्हा ज्याला अपेक्षा असते त्याला अदृष्ट फल होणार आहे, आणि ज्याला कशाची अपेक्षा नाही त्याला अदृष्ट फल आहे. अग्नीला हात लावल्यानंतर हात जळत असतो, अदृष्ट फल आहे का ते? कोणतं फल आहे ते? दृष्ट. मग हात लावतो का आपण त्याला? दृष्ट आहे, अदृष्ट. जर पाप पुण्याचा दृष्ट झाला तर त्याची फलं जर मिळाली असेल, चोरी करता बरोबर हात वळून पडला असता तर चोऱ्या केल्या असत्या का लोकांनी? मग फलाचं निषिद्ध कर्माचं फल मिळत नाही का? कालांतराने मिळते. तो का म्हणे पापे आणि ते रोगाची आहे. मला कोणतं व्यसन नाही, काही नाही. मग मला लागले हे रोग होण्याचं कारण आहे मागच्या जन्माची पाप. पुनर्जन्म मानावाच लागतो, त्याच्याशिवाय सुखदुःखाची संगती लागू शकत. काही व्यसनी माणसं असतात. कोणती फल कुठून मिळालं? म्हणावं लागेल
म्हणजे मला लागत होतं चुकत नसते बघा ते एवढे मोठे चुकोवर आहे पण त्याचं फल काय झालं नाही. भक्तीच्यामुळे ईश्वर दर्शनापर्यंत गेले पण कर्माची फलं काय करावी लागतात भोगावीच लागतात. तू कोणी असू द्या आहे काय तुमच्या बरोबर काकाने काय धोरण घेतलं ते सगळी आता कोणी किती मोठा असू द्या पाप पुण्याची फलं प्रत्येकाला भोगावीच लागतात. देव सुद्धा काय करणार आहे त्याला देव सुद्धा सांगतो तुमच्या बापाचं फल आहे आमचं काही संबंध नाही. आता म्हणून ब्रह्मज्ञान मोक्ष फलोत्पत्ती विषयी कर्म उपासनेची अपेक्षा करीत नाही. ब्रह्मविद्येचे फल जर स्वर्गाप्रमाणे लोकविशेष अदृष्ट असते तर शास्त्राने तसे सांगितले असते पण शास्त्र तसे सांगत नाही. आहे कर्म उपासनेच्या फलाचं दृष्टांत चाललेलं आहे. हे कशा करता चाललेलं आहे सेतू दर्शनाने आणखी पापाची पुण्याची पत्ती होते आणि पापाची निवृत्ती होते हा विषय चाललेला. तेव्हा ब्रह्मविद्येचं फल कशाने मिळतं मोक्ष ज्ञानाने मिळतं दृष्ट फल आहे. आणि स्वर्गाधिकाची प्राप्ती कशाने मिळते पाप पुण्याने मिळते. याचं फल कसं आहे अदृष्ट फल आहे. आज तुम्हाला स्वर्ग नरकाधिकाची प्राप्ती होते का कालांतराने होते नाही समजलं का. स्वर्ग आपण निषिद्ध कर्म केलं आज त्याची फल येते का शिक्षा मग फल येतच नाही का कालांतराने येते. रोग होणे कोणाचं फल आहे पापाचं फल आहे. तू का म्हणत पाप आहे ती रोगाची ज्या वेळेला पाप करत त्यावेळेला फल नाही मिळालं पण फल चुकत ब्रह्मदेव जरी असला तरी सुद्धा काय इंद्र जरी असला तरी इंद्र पडली भगवान चंद्र झाला असेच स्वर्गात राजा पण पाप केलं का काय केलं जो ते इतिहास आहे आपला भागवत रामायण असतं सांगितलं विचार करायचा. त्याच्या दुष्टपणामुळे त्यालाही फल मिळालं आणि त्या बाईला सुद्धा आणखी दगड होऊन पडावं लागलं पापाच्या फळामुळे. शिळा होती कुणाची मुलगी होती अहिल्या कुणाची मुलगी होती काय गौतम ऋषीची मुलगी होती. पापाचं फळ म्हणजे दगड होऊन पडली आणि याला काय झाली इंद्र पडली बघे पापाचं फळ चुकलं का मग ते काही करायच्या वेळेला काही वाटत नाही पण फळ भोगाच्या वेळेला म्हणून कर्म हे फल दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांनी सिद्ध कर्मापासून हे लगेच फल मिळते असं नव्हे कालांतराने मिळत आहे. फल देणारा कोणतरी त्याच्या पुढे चेतन शक्ती असली पाहिजे त्याला ईश्वर म्हणायचं. काय म्हणायचं ईश्वर. जैसे ज्याचे कर्म बरं पुढे वाचा. कर्म उपासनेपासूनच लोक विशेष फल शास्त्र सांगते. सेतू दर्शनाप्रमाणे ब्रह्मविद्या ही आपल्या फल उत्पत्तीकरिता कर्म उपासनेची अपेक्षा करील तर ब्रह्मविद्येचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे लोक विशेष अदृष्ट रूप होईल पण तसे नाही. सेतू दर्शनाप्रमाणे ब्रह्मविद्या ही आपल्या फलोत्कर्ता कर्म उपासनेची अपेक्षा करील तर ब्रह्मविद्येचे फल जो मोक्ष तोही स्वर्गाप्रमाणे अदृष्ट रूप होईल. हे घ्यायचं त्याच्यामध्ये दृष्ट आणि अदृष्ट स्वर्गाधिकाची प्राप्ती हे काय अदृष्ट फल आहे.
कारण क्रियेने मिळणाऱ्या फल आहे त्याच वेळेला मिळत असते व कालांतराने मिळते. मग कोणतं फल आहे ते? अदृष्ट. पाप आणि पुण्य कोणतं फल आहे? अदृष्ट फल आहे का? आणि अग्नीला हात लावल्यानंतर एकदा हात भाजतो, कोणतं फल आहे? दृष्ट फल आहे. कालांतराने भेटते का लगेच? जे लगेच भेटते त्याला काय म्हणायचं? दृष्ट फल. कालांतराने भेटते त्याला काय म्हणायचं? अदृष्ट फल. पुढे पण तसे नाही. मोक्ष तर नित्य प्राप्त आहे आणि भ्रांतीने बंध प्रचित होतो. त्या भ्रांतीची निवृत्ती हे ब्रह्मविद्येचे फल आहे. ब्रह्मविद्येचं फल कोणतं आहे? हे काही कर्म उपासण्याचं फल आहे का? तेव्हा मोक्ष कसा आहे? नित्य स्वरूपाचा आहे. भ्रांतीने बंध निवृत्त प्रतीती होते. तात्पर्य काय आहे? भ्रांतीने बंध प्रवृत्त होते. आपल्या ठिकाणी बंध कशामुळे आहे? भ्रमामुळे आपल्या ठिकाणी बंध आहे. बंध हा भ्रम आहे. ज्ञानाचं फल कोणतं आहे? भ्रमनिवृत्ती करणे हे ज्ञानाचं काय आहे? फल आहे. कारण या पदाला कशामुळे प्राप्त झाला त्यालाच बंध म्हणतात. जीवत्वाच काय आहे? हे बाई एखाद्याला जोराने बांधणं बंध आहे का नाही? हे गाई वासरं वगैरे आधी करून असतात. त्याने इकडे तिकडे आगाऊपणा करू नये म्हणून खांबाला जाऊन दोराने काय करायचं? तर बरं बंधनात असते भ्रांतीच आहे. एका शेतकऱ्याने बरीच गाढव होती त्याच्याकडे आणि पलीकडे जावा नदी भरली होती. म्हणून श्रीमंत पाटलाकडे ते 40-50 गाढवं म्हणलं काही नाही आमच्याकडे रोज रात्रभर राहू दे गेला. आपण 40-50 गाढवं बांधायचे दावे कुठून आणायचे? ते म्हणलं आमच्या गाढवाला बांधण्याकरता दाव्याची आवश्यकता नाही. मला तर कसं शक्य आहे? म्हटलं बघा किती ती सर्व गाढवं उभी केली होती आणि त्या गाढवाच्या पायाजवळ असा हात करायचा आणि त्या गाढवाला वाटायचं मला बांधणार आहे तरी तिथं प्रज्ञाचं गावाचं बरं सकाळच्या प्रर्यंत गाढवांच्याकडे नाही. म्हणतो गाढवाचा मालक मग त्याला हाकलायला लागला बा बरं का ते कुठलं बांधलं आहे म्हणून ते कुठलं जाते म्हणून ते बांधले नाही तरी त्यांना भ्रम कोणता झाला? बांधले 60 मारले तरी गड आले. तो आला पुन्हा गाढवाच्या मालकाकडे. म्हणला सगळी गाडं जात नाही की म्हणलं जाणार नाही कितीपर्यंत. मग त्यांनी काय केलं? तो आला आणि त्या गाढवाच्या पायाची असं करायचं. त्या गाढवाला वाटलं आपलं सोडलं मग गाढव पळायचं. बांधलं होतं का भ्रमाचा? वेदांत शास्त्र काय करते? भ्रमनिवृत्ती करते. आपल्या ठिकाणी जन्म मरण ही भ्रांती आहे. विषयात सुख आहे सुद्धा काय आहे? भ्रांती आहे. आणि ही भ्रांती कोणाची निघून गेली असते? मी मरतो ही आपल्या ठिकाणी भ्रांती आहे. तत्ववेत्त्याच्या पुरुषाच्या ठिकाणी ही भ्रांती आहे. मरण माझे तुका म्हणे काळ नाता करू न शके. वेदांत शास्त्राने काय प्राप्त केलं? मग परीक्षेची भ्रांती कोणी घडवली? शुकाचार्याने. प्रारंभी त्याला उपदेशाच्या परीने साप चावून काय होणार आहे? पण शुकाचार्याचा उपदेश ऐकल्यानंतर मला साप चावणार देवाला मी देवाण घेतलं. तुमच्या उपदेशाने राजा परीक्षेची अमर झालेला आहे. अमर हा खरे ज्ञान काय करत असते? मरणाचं बरोबर तमेव विदित्व आता ती मृत्यू देते धान्यात पंथ विद्यते. मृत्यूच्याही पलीकडे जाण्याकरता कोणती विद्या उपयोगी? ब्रह्मविद्या. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ विद्या कोणती आहे? काही राजविद्या राजवैय
पवित्रमिदोत्तमं प्रत्यक्षावगमं धन्यं सुसुखं कर्तुं. किती पद लावली देवाने. मला भ्रांती वाचा पुढे. ते आम्हास प्रत्यक्ष आहे, जशी रज्जू ज्ञानाने सर्व भ्रांतीची निवृत्ती सर्वांना प्रत्यक्ष आहे, तशी अधिष्ठान ज्ञानाने भ्रांतीची निवृत्ती प्रत्यक्ष म्हणजे दृष्टफल आहे. हे कोणतं फल आहे? भ्रांती निवृत्ती होणे अदृष्ट फल आहे का प्रदृष्ट फल आहे? दृष्ट फल आहे. ज्याला कशाचीच अपेक्षा नसते त्याला म्हणतं दृष्ट फल, आणि ज्याला अपेक्षा असते त्याला काय म्हणायचं? अदृष्ट फल. पुढे दृष्ट फलाची उत्पत्ती जितक्या सामुग्रीने प्रत्यक्ष प्रतीत होते, तीच सामुग्री दृष्ट फलाचा हेतू असते. बरोबर आहे. दृष्ट फलाची उत्पत्ती जितक्या सामग्रीने प्रत्यक्ष प्रसिद्ध होते तेच सामग्री दृष्ट फलाचा हेतू असते. एखादा कपडा शिवायचा आपल्याला, नुसत्या सुईने काम भागते का? मग सुई पाहिजे, आधी कोण पाहिजे? ज्याचा जसा असेल त्याप्रमाणे त्या दोऱ्याची काय करावं लागते? योजना करावी. नुसता दोरा आणि सुई ठेवला तर कपडा जमत असते का? कोणतरी शिवणारा लागतो, शिवणारा लागत असतो. त्याला काय म्हणायचं? त्याला दृष्टफल म्हणतात. नाही, अदृष्टफल म्हणतात. अदृष्टफलाला अपेक्षा असते आणि दृष्टफलाला काय नसते. नाही, मला मिठाची साखर खाल्ली तर गोड लागते, नाहीतर कडू लागते, असं कुठं आहे का? मग साखरेला मिठाची काय नाही अपेक्षा नाही. दृष्ट फलाला कशाची अपेक्षा? अदृष्ट फलाला काय असते? अपेक्षा असते. पुढे जसे तुरी, वेम, तंतू इत्यादी सामुग्रीपासून पटाची उत्पत्ती प्रत्यक्ष आहे, म्हणून तुरी, तंतू, वेम हे पटाचे हेतू आहे. आणि केवळ भोजनाने तृप्तिरूप फल प्रत्यक्ष होते, म्हणून केवळ भोजन तृप्तीचा हेतू आहे. बरोबर. दृष्टफलाची उत्पत्ती जितक्या सामग्रीने प्रतीत होते त्याच्याकरता एक कपडे शिवण्याचा आणि प्रसंग दिलाय बा. वाचा. जसे तुरी, वेम, तंतू इत्यादी सामग्रीपासून पटाची उत्पत्ती प्रत्यक्ष आहे, हे म्हणून पहा. आणि केवळ भोजनाने नाही, वाचलं पुढचं थोडं. जसे तुरी, वेम, तंतू इत्यादी सामग्रीपासून पटाची उत्पत्ती प्रत्यक्ष आहे, म्हणून तुरी, तंतू, वेम हे पटाचे हेतू आहे. आणि केवळ भोजनाने तृप्तिरूप फल प्रत्यक्ष होते, म्हणून केवळ भोजन तृप्तीचा हेतू आहे. हे पहा. दृष्ट आणि कपडा शिवायला जायचं. एखाद्या घडा तयार करायचा आहे, मग कुंभाराला सामान पाहिजे ना. फिरणारा काय पाहिजे? चाकाला फिरवायला काय पाहिजे? दंडा. हे सगळं असेल तर घड तयार होतं, नाही तर घड तयार होऊ शकत नाही. त्याला साधनाची काय अपेक्षा आहे? बरं, आपण जेवायला बसलो, भोजन तृप्ती होती, त्याला अपेक्षा आहे का? नाही, म्हणलं माझी श्रद्धा असेल तर भूक जाईन, श्रद्धा नसेल साखर गोड लागणार नाही, असं कुठं असते का? पण दृष्ट फलाला काय नाही, अपेक्षा नाही. अदृष्ट फलाला काय? आणखी पुन्हा बरंचसं चांगल्या प्रकारे याचं चिंतन केलं आहे. पण ते संस्थेमध्ये कीर्तन आहे ना, आज नाही. आज नाही का? आणखी राहिलेला विषय कधी थांबा, विशेष थांबा.